ब्रेस्ट फिडिंग स्तनपान न केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो का? तर ब्रेस्ट कॅन्सर हा बऱ्याच प्रमाणात हॉर्मोनल चेंजेसवरती डिपेंडेंट असतो. सो आपण म्हटल्याप्रमाणे ब्रेस्ट फिडिंग जे आहे त्याचा एक मेन जो काही आपला कारण आहे की ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळे शरीरातील इस्ट्रोजनचं प्रमाण काही काळासाठी थांबतं. सो जेवढा जास्त प्रमाणात शरीरावरती इस्ट्रोजनचा परिणाम असतो तेवढी ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढते. सो ज्या स्त्रिया बराच काळ किंवा जो योग्य काळ आपण सांगितलेला आहे 6 महिने 1 वर्ष आणि जे काही मल्टिपल प्रेग्नन्सीजमध्ये ॲडिक्वेटली ब्रेस्ट फिडिंग करत असतील अशा पेशंट्समध्ये इस्ट्रोजनचं एक्सपोजर थोडं कमी होतं आणि म्हणूनच इनडायरेक्टली ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क थोडी कमी होते. सो ही प्रूव्हन फॅक्ट आहे की ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क कमी होते आणि इनडायरेक्टली ज्या काही स्त्रिया ब्रेस्ट फिडिंग करत नाहीत किंवा ज्यांना प्रेग्नन्सी झालेली नसते आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी झाल्यानंतर देखील कुणी ब्रेस्ट फिडिंग करत नाही अशा पेशंट्समध्ये इनडायरेक्टली ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढते. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या पॉडकास्टच्या लिंकला क्लिक करा.